म्हणजे CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना आणि संतांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत नामदार अजितदादा पवार साहेब यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. निश्चितच आता 2 दिवसावर मतदान आलेलं आहे आणि सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. परंतु मी तारकळ जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली असून अर्ज दाखल केला असून माझी उमेदवारी फायनल झालेली आहे. जशी उमेदवारी फायनल झाली, गावागावामध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना एक अचानक 28 जानेवारी रोजी एक दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं. हा आकस्मिक दुःखाचा डोंगर सर्व कार्यकर्त्यांवर पसरला. त्यामुळे 28 तारीख ते 1 फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही प्रकारचा आम्ही प्रचार केला नाही. भेटीगाठी देखील थांबवल्या आणि परभणी येथे 1 तारखेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की आता कोणत्याही प्रकारच्या जाहीर सभा न घेता केवळ मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मतदान मागावं अशा प्रकारची पक्षाने आदेश दिल्यामुळे आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून प्रत्येक सर्कलमधील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदारांना आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत याचा आढावा देत आहोत, आमचा वचननामा देत आहोत. निश्चितच केवळ निवडणुकीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात याची पोकळी निर्माण झालेली आहे. तरी पण दादांनी जे महाराष्ट्राला गतिमान करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि दादांची दूरदृष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी येथील सर्व मतदार बंधू भगिनी हे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दादांना श्रद्धांजली अर्पण करते. आणि धम्माच्या बाबतीमध्ये देखील मी सूर्यछाया प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाव तिथं बुद्धविहार व्हावं आणि श्रामणेर शिबिर असेल, दर पौर्णिमेला बुद्धविहारामध्ये कार्यक्रम असेल, अशा प्रकारचे उपक्रम राबविलेले आहेत. एवढंच नाही तर जे संत होऊन गेलेले आहेत, संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज असतील, आमच्या परिसरातील जे श्रद्धास्थान आहे, संत मोतीराम महाराज असतील, संत मारुती महाराज दस्तापूरकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा फुले असतील, या सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी मी गेल्या 20 वर्षापासून जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तसेच भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आपल्या प्रत्येकाला अधिकार मिळालेले आहेत, हे अधिकार जनतेला कळावे म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून गाव तिथे संविधान जनजागृती अभियान राबविलेलं आहे. म्हणून मला आज मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहत असाल की बाकीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये आवाढव्य खर्च सुरू केलेला आहे, परंतु आजही आम्ही फक्त एका गाडीमध्ये फिरत आहोत. आमच्याकडे जास्त वाहनं नाहीत, आमच्याकडे जास्त असं कलापथक नाही, तरी पण आम्ही आमच्या घरचे दररोज सकाळी उठायलो, आम्ही दुपारपर्यंत प्रचार करायलो, घरी येऊन भाकर खालो, दुपारी पुन्हा 4च्या नंतर प्रचार करायलो, रात्री येऊन जेवण करायलो. नसेल तर सर्कलमध्ये जिथं कुठं काही धार्मिक कार्यक्रम असेल, कुठं लग्न असेल, कुठं काही कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी जेवण करायलो आणि आम्ही आमचा प्रचार सुरू ठेवत आहोत. तुम्ही एक पत्रकारित होतात आणि पत्रकार म्हणल्याच्या नंतर बुद्धिजीवी पत्रकार असतो, सगळ्या गोष्टीचा त्याला अभ्यास असतो परिपूर्ण आणि त्याच अनुषंगाने ह्या विकासासाठी जे आता तुम्ही निवडणूक लढवत आहात, कोणता विकास आता रखडलेला आहे आजपर्यंत आणि तो पूर्ण करणार तुम्ही करणार? तर पत्रकारितेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जनतेचा आवाज उठवलेला आहे. वेळ प्रसंगी आपण प्रशासनाच्या विरोधात असेल, शासनाच्या विरोधात देखील आपण ठोस भूमिका मांडलेली आहे. परंतु आजही शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, समाजातील वंचित घटक आहे, या घटकाला न्याय मिळालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून फक्त राजकीय पक्षाकडून आश्वासनं देण्यात येतात. कोणतीही निवडणूक असो, लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषदची असो, फक्त आश्वासन दिले जाते. 5 वर्षानंतर मात्र 5 वर्षात मात्र कोणीही त्या जनतेकडे पाहायला तयार नसतो. आपण पाहतो की निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिलेले असतात ते फक्त कागदावर असतात. परंतु माझा जे वचननामा मी प्रसिद्ध केलेला आहे, हा वचननामा मी जनतेच्या विश्वासावर केलेला आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी हा वचननामा तयार केलेला आहे. गाव तिथे व्यसनमुक्ती केंद्र असेल, स्वच्छता, गाव तिथे एक स्मशानभूमी, स्वच्छ स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे, जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करेल, तसेच महिला बचत गटांना प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल. प्रत्येक पक्षाचे उमेदवार असतील, ते वचननामा आपला तयार ठेवून जनतेमध्ये ते वचननामा
हे करत असतात निवडणुकीच्या प्रचारात सभेमध्ये किंवा प्रचारामध्ये वापरत असतात. ते वचननामा खूप मोठा असतो काही काही जणांचा. तर तो वचननामा काही जण अंमलात आणतच नाहीत मुळात. तर तो तुम्ही अंमलात आणणार आहात का याची? हा, तर आमच्या सर्कलमध्ये माझ्या विरोधामध्ये जे काही प्रतिस्पर्धी किंवा माझ्या ऑपोजिट मध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांचे जर आपण वचननामे पाहिले तर 2-3 उमेदवारांनी फक्त कॅम्प्युटरमध्ये बसून त्या वचननाम्याला खालीवरी करून नंबर दिलेले आहेत. एका उमेदवारानं तर फक्त आपलं नाव, फोटो आणि आपलं चिन्ह दाखवलेल्या नेत्याचे फोटो छापले आहेत. बाकी वचननामा काही कोराच केलेला आहे. मात्र माझा जर तुम्ही वचननामा पाहितला असेल तर मी समाजातील ज्या काही मूलभूत समस्या आहेत, ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा पूर्णत्वास नेण्यासाठी मी ते वचननामा काढलेला आहे. आणि मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व जनतेला की मी हा वचननामा एका बॉन्डवर नोटरी करून ठेवील आणि जेव्हा निवडून येईल त्यावेळेस मी तुम्हाला हा वचननाम्यातल्या प्रत्येक गोष्ट कशी पूर्णत्वास नेत आहे हे मी जाहीरपणे सांगणार आहे. मतदारांना आव्हान काय असणार आहे? मतदारांना एवढंच आव्हान सांगणार आहे की ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. माझ्या विरोधात जे उमेदवार उभं टाकलेले ते सर्व पैशाने बलाढ्य आहेत. माझ्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं म्हणूनच मला मी ज्या पक्षामध्ये काम करीत होतो त्या पक्षानं माझी उमेदवारी नाकारलेली आहे. परंतु एक काम करण्याची एक तळमळ आहे. 24 तास रस्त्यावरला कार्यकर्ता आहे मी. आणि मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो की तुम्हाला अर्ध्या रात्री पैसे घेऊन येणाऱ्यापेक्षा अर्ध्या रात्री कामाला येणाऱ्या उमेदवार असलेला मी स्वतः आहे. आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी मला 7 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद गटामधून मी स्वतः सुरेश चोपनराव मगरे पत्रकार आणि माझ्यासोबत फुलकस पंचायत समिती गणामधून एक युवा कार्यकर्ते असलेले सुशिक्षित तरुण असलेले बालाजी विठ्ठलराव शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो.